महाविकास आघाडीचं संभाव्य जागा वाटप, काँग्रेसला सर्वाधिक जागा तर ठाकरे गटाला अवघ्या किती जागा मिळणार हे बघूयात. राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे तिन्ही घटक पक्षांचं 16-16-16 जागांचा फॉर्म्युला ठरण्याची माहिती समोर आली आहे. पण महाविकास नेत्याकडून तसा काहीच फॉर्म्युला ठरला नसल्याचे या नेत्यांनी सांगितलं. तरीही लोकसभेच्या जागा वाटपाची एक यादीच आता समोर आली आहे. राज्यासह संपूर्ण देशात यावर्षी लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. आगामी निवडणुकीत भाजपाला पराभवासाठी महाविकास गोटात प्रचंड हालचाली सुरू झाल्या आहेत. महाविकास आघाडीतील अनेक दिग्गज नेत्यांच्या सातत्याने बैठका पार पडत आहे. राज्यात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. त्यामुळे महाविकासच्या तीनही घटक पक्षांच्या 16-16-16 जागांचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली होती. पण महाविकासच्या नेत्यांनी संबंधित बातमी खोटी असल्याचं म्हटलंय. असं असलं तरी आता सोशल मीडियावर महाविकास आघाडीच्या जागा वाटपाबाबत एक यादी व्हायरल होती. संबंधित यादीमध्ये दावा करण्यात आला आहे की लोकसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसला सर्वाधिक 16, राष्ट्रवादी काँग्रेसला 15, ठाकरे गटाला 13 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तर राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी पक्षाला 1 आणि वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांना 2 जागा देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे संबंधित बातमीत एकनाथ खडसे यांचे देखील नाव आहे. या यादीनुसार रावेर मतदारसंघासाठी एकनाथ खडसे यांचे नाव फिक्स होणार आहेत. पण खडसे आधीच आमदार आहेत. रावेर मतदारसंघात त्यांच्या सुनबाई रक्षा खडसे या खासदार आहेत. त्यामुळे ही यादी खरी ठरली तर सासऱ्याविरुद्ध सून अशी राजकीय रणधुमाळी बघायला मिळेल. जागा वाटपाच्या व्हायरल यादीत नेमकी कुणाला संधी बघा. नंदुरबारमध्ये केसी पाडवी काँग्रेस, धुळेमध्ये कुणाल पाटील काँग्रेस, जळगावमध्ये गुलाबराव देवकर राष्ट्रवादी, रावेरमध्ये एकनाथ खडसे राष्ट्रवादी, तसेच बुलढाणामध्ये नरेंद्र खेडेकर शिवसेना ठाकरे गट, अकोलामध्ये सुनील फाटकर वंचित बहुजन आघाडी, अमरावतीमध्ये दिनेश बुंब शिवसेना ठाकरे गट, वर्धामध्ये रणजित कांबळे काँग्रेस, गडचिरोलीमध्ये धर्मराज बाबा आत्राम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, रामटेकमध्ये नितीन राऊत काँग्रेस पक्षाचे, नागपूरमध्ये नाना पटोले काँग्रेससाठी, गोंदियामध्ये प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी पक्षासाठी, तर यवतमाळमध्ये संजय देशमुख ठाकरे गटासाठी, हिंगोलीमध्ये प्रज्ञा सातव काँग्रेस, परभणीमध्ये संजय जाधव ठाकरे गट, संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे शिवसेना ठाकरे गट, धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर शिवसेना ठाकरे गट, जालन्यामध्ये कल्याण काळे काँग्रेस, नांदेडमध्ये अशोक चव्हाण काँग्रेस, लातूरमध्ये मच्छिंद्र कामत काँग्रेस, सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे काँग्रेसतर्फे, बीडमध्ये धनंजय मुंडे राष्ट्रवादी पक्षातर्फे, तसेच कोल्हापूरमध्ये संजय पवार शिवसेना ठाकरे गटाकडून, दिंडोरीमध्ये नरहरी झिरवळ राष्ट्रवादी काँग्रेस, तसेच नाशिकमध्ये छगन भुजबळ, पालघरमध्ये बळीराम जाधव बहुजन विकास आघाडीतर्फे, भिवंडीमध्ये सुरेश टावरे काँग्रेस पक्षातर्फे, तर कल्याणमध्ये आनंद परांजपे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे, ठाणेमध्ये राजन विचारे राष्ट्रवादी काँग्रेस, उत्तर मुंबईमध्ये संजय निरुपम काँग्रेस, मुंबई उत्तर पश्चिममध्ये अमोल गिरजीकर शिवसेना ठाकरे गट, मुंबई उत्तर पूर्वमध्ये संजय दिना पाटील शिवसेना ठाकरे गट, मुंबई उत्तर मध्यमध्ये प्रिया दत्त काँग्रेसतर्फे लढतील, मुंबई दक्षिण मध्यमध्ये प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीतर्फे लढतील, मुंबई दक्षिणमध्ये अरविंद सावंत शिवसेना ठाकरे गट, रायगडमध्ये सुनील तटकरे राष्ट्रवादी, मावळमध्ये पार्थ पवार राष्ट्रवादी, पुणेमध्ये रवींद्र धंगेकर काँग्रेसतर्फे लढतील, बारामतीमध्ये सुप्रिया सुळे राष्ट्रवादी, शिरूरमध्ये अमोल कोल्हे राष्ट्रवादीतर्फे, अहमदनगरमध्ये निलेश लंके राष्ट्रवादी, शिर्डीमध्ये बबनराव घोलप शिवसेना ठाकरे गट, माढामध्ये संजय शिंदे राष्ट्रवादी, सांगलीमध्ये विश्वजित कदम काँग्रेस पक्षातर्फे आणि सातारामध्ये रामराजे निंबाळकर राष्ट्रवादी पक्षातर्फे, रत्नागिरीमध्ये विनायक राऊत शिवसेना गटातर्फे ठाकरे गटातर्फे आणि हातकणंगल्यामध्ये राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनातर्फे आणि शेवटचं म्हणजे चंद्रपूरमध्ये बाळू धानोरकर काँग्रेस पक्षातर्फे. या होत्या संभाव्य यादीतील आलेली माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि कोण कुठे उभा राहील हे तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.